चिमुरडीचं इतकी डेअरिंग ती आली स्टेजवर बघा, तर तिच्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या. पोट माझा भराव म्हणून उपाशी ती राही, झोप मला यावी म्हणून जागी ती राही, भविष्य माझा घडावं म्हणून सतत राबत ती राही, मला कशाचीच भीती नसावी म्हणून माझ्या पाठीशी खंबीर ती राही. माझी आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगातली संतवाणी, आई म्हणजे उन्हातलं गार पाणी, आई एक नाव असते जगावेगळा भाव असते, आई एक जीवन असते प्रेमळ मायेचं लक्षण असते, आई एक श्वास असते जिव्हाळ्याची रास असते, प्रेमाची साठवण असते, आई एक वाट असते आयुष्यातील सर्वात मोठी गाठ असते. मित्र हो, मे महिन्यातला दुसरा रविवार आपण मातृदिवस म्हणून साजरा करतो. तो आपल्या आई प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आई या दोन अक्षरी शब्दात संपूर्ण विश्व सामावलेले आहे. कुणी आई म्हणतं, कुणी माय तर कुणी मम्मी म्हणतं, परंतु या सर्व शब्दांचा अर्थ एकच असतो, तो म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा झरा श्रेष्ठ. भारतीय संस्कृती तर भूमीला, नदीला, भाषेला आणि वसुधरेला सुद्धा मातेचा दर्जा दिला जातो. या आपल्या सर्व जगविणाऱ्या मातांचा नमन करण्याचा आजचा दिवस. सगळी नाती नकली असता, वेळ आली की सगळी साथ सोडतात, पण आयुष्यात एक नातं ते म्हणजे आई. थँक्यू. व्हेरी गुड. पाठांतर बघा. कुठल्याही कार्यक्रमाला जेव्हा आम्ही सांगतो विदाउट इंटिमेशन, पॅरेंट्सचंही विशेष कौतुक आहे, विदाउट इंटिमेशन लविष्का पवारच्या आईचंही विशेष कौतुक, की मॅडमांना माहिती असतं की पुढचा कुठला इव्हेंट येणार आहे, कधीही इंटिमेशन देत नाही, अचानक लविष्का येते, मॅम मेरा प्रेझेंटेशन आहे, मॅम मेरा स्पीच रेडी आहे. तर बघा, असेही पालक असतात बघा. तर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये असे गुण विकसित करा. आणि एकदा लविष्का कशी बोलली सगळ्यांनी सांगा बरं, कशी बोलली आहे? छान की नाही? मग टाळ्या कमी इतकं कमी. इयत्ता तिसरी मध्ये आहे आमची लविष्का. सो पुन्हा एकदा तिच्यासाठी टाळ्या आल्याच पाहिजे. मला असं वाटतंय पालकांना भूक लागली कदाचित, हो की नाही? म्हणून तुमच्या टाळ्यांचा आवाज कमी झालाय. नक्की मुलांसाठी आता 11 वाजेपर्यंत शांतता चालेल ना? ओके, व्हेरी गुड बेटा, व्हेरी नाईस. आजच्या या आनंदमय कार्यक्रमात आपल्याला एक अतिशय